आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहेत. आदित्यची जी बदलापूरची घटना घडली तिथे 15 दिवसांचं फुटेज गायब असल्याची बाब समोर आली. नक्कीच. आता ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट हीच राहते की घटनाबाह्य मुख्यमंत्री ज्यांना राजकीय वाटत होतं सगळं ते कुठे आहेत, जे गृहमंत्री आहेत त्या दिवशी दिल्लीत होते ते कुठे आहेत, ठाण्याचे सीपी काही बोलणार आहेत का, त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का सीपीवर, कारण सीपी त्या दिवसापासून दिसलेच नाही आहेत. आणि मग परिस्थिती हीच येते की लाडका भाऊ म्हणून तुम्हाला आम्ही किती काय न्यायाची अपेक्षा करायची. फुटेज गायब होतं 15 दिवसाचं. फुटेज बरोबर, फुटेज गायब होतं. आणि काल जाऊन एका शालेय शिक्षण मंत्र्यांनी संट केलंय की जिथे सीसीटीव्ही नाही तिथे आम्ही ते शिक्षण अधिकारी सस्पेंड करू. पहिली गोष्ट म्हणजे स्वतः राजीनामा दिला पाहिजे, थोडी लाज असेल तर, की ज्या शाळेत ही घटना घडली तिकडचं फुटेज गेलं कुठे, पहिल्या दिवशी ते घेतलं पाहिजे होतं. दुसरी अशी घटना आहे की ज्या मुलींना जबाबदारी होती ज्या 2 सेविकांची, त्या सेविकाच समोर आल्या नाहीत, त्यांचा जबाबच या ठिकाणी झाला. त्या नाही आल्या. जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत, जे ट्रस्टी आहेत, ते कुठे आहेत, ही शाळा कोणाची आहे, ही एवढी त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न का होतो ह्या सरकारकडून, हा प्रश्न हे लाडके बहिणी नाही ते. सरकारकडून ते जी मुलगी आहे जिच्यावर अत्याचार झाला तिला 10 लाखाची मदत केली असं दीपक केसरकर सांगतात. आणि 3 लाख बघा, सगळं काही पैशात नसतं. काहीतरी थोडी लाज लज्जा ठेवायला पाहिजे. पैशाची मदत ही तर पहिलीच झाली पाहिजे होती, नुकसान भरपाई पहिलीच झाली पाहिजे होती. पण FIR न घेतल्यामुळे तिकडचे पोलीस CP सस्पेंड होणार आहेत का, गृहमंत्री राजीनामा देणार आहेत का. खूप वेळा नुसतं अधिकारी सस्पेंड होतात पण त्यांना जो आदेश देतो व्यक्ती तो कधी सस्पेंड नाही होत, त्यांचा कधी राजीनामा मागितला जात नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तरच हा महाराष्ट्र मानेल की ह्या सरकारमध्ये लाडके भाऊ पण आहेत. दुसरं, तिच्या डिग्रीपर्यंतची शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर सगळं काही केलं तरी घटना जी घडली आहे ती नाकारू तर शकत नाही. शाळेच्या ट्रस्टीवर काही कारवाई झाली, गृहमंत्र्यांवर काही कारवाई झाली नाही झाली. मग एवढा उशीर का झाला. बघा, आता सगळं काही करतील, कदाचित तिला 1 दिवसाचा मुख्यमंत्री पण करतील, पण जी घटना घडलेली आहे तो ट्रॉमा तिच्या तू मनातून काढू नाही शकत. आमच्याकडे पोलिसा एवढे अधिकार नाही आहेत असं दीपक केसरकर म्हणतात. आम्ही ज्या तपासात गोष्टी समोर आणलेल्या आहेत त्या पोलिसांकडे सुपूर्त केल्या. म्हणजे बोट दाखवण्यात चाललं एकामेकांना, आणि परत ते गृहमंत्र्यांकडेच बोट दाखवतात. म्हणजे केसरकरजी हे फडणवीस साहेबांवर बोट दाखवतात, त्यांच्यावर तो आरोप आहे थेट. फडणवीसजींनी उत्तर द्यावं. विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते काल बोलताना असं म्हटले की तिथे ज्या महिला समाजसेविका आहेत त्यांना देखील धमकावलं जातं. आणि मला वाटतं ज्या महिला पत्रकार आहेत ज्यांनी हा प्रश्न वामन म्हात्रेंना विचारला होता त्यांना देखील धमकावलं जात होतं. आणि मला माझ्या कानावर आलं की त्यांच्यावर देखील FIR टाकण्याची पूर्ण प्रक्रिया चालू होती. आता तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका हीच आहे की शक्ती कायदा पारित झाला पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वी आम्ही बंद पुकारला होता, मग तो बंद मागे घ्यायला लागला कारण हायकोर्टाची ऑर्डर होती, तरी देखील आंदोलन केलं. आमचं जो काही आंदोलन होतं ते विकृती विरोधात होतं आणि भाजपने विकृतीच्या बाजूला उभं राहून आमच्या विरोधात आंदोलन केलं. खरं आमच्या बाजूला येऊन बसायला पाहिजे होतं. शेवटचा प्रश्न, सकाळी जो राडा झाला तिथं दंगा भडकवण्याचे गुन्हे या ठिकाणी दाखल केले. मला वाटतं बाचाबाची झाली होती सकाळी. मी पोलिसांना विनंती करीन की थोडं ठीक आहे, हे होत असतं. धन्यवाद. हे होते आदित्य ठाकरे आणि त्यांची ही सगळी प्रतिक्रिया होती बदलापूरच्या घटनेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, वैजापूर, छत्रपती संभाजी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.